जय भीम. आज 6 डिसेंबर. प्रकांड पंडित, ज्ञानाचा तेजस्वी सूर्य, विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब यांचा महापरिनिर्वाण दिन. या महामानवाच्या स्मृतींना वंदन करताना आपण त्यांच्या विचारानुसार आपले जीवन घडवणे हेच त्यांना खरी आदरांजली ठरेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते, तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्त्वज्ञानाला कृतीची जोड दिली. त्यांनी मनुष्यमात्राच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पुरे ज्ञान, माहिती व बळ लावले आणि रंजल्या गांजल्या जनतेच्या, तसेच स्त्री वर्गाच्या, शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि सर्वांच्याच उद्धारार्थ आपले प्राणपणाला लावून समतेची मंगलवाट दाखविली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आचार विचारात राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करताच तत्कालीन राष्ट्रीय नेते मंडळी घाबरली. त्यांना वाटले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता देश सोडून जाणार. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, आम्ही या भारत देशाची संतान आहोत, आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहे आणि राष्ट्रावर संकट आल्यास प्राणपणाला लावून देशाचे रक्षण केले व करूसुद्धा. यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा सामावलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिक्षण, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता याचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या या विचारांवर आपले जीवन घडवण्यासाठी आपण आपल्या आयुष्यात पुढील गोष्टी करू शकतो आणि त्या केल्या तरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली वाहिली असे म्हणता येईल. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे शिक्षणाचा प्रचार व प्रसार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षणाच्या माध्यमातूनच आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करू शकतो. म्हणून आपल्या घरातील आणि समाजातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी प्रयत्नशील राहावे. दुसरं म्हणजे समतेचा स्वीकार. समाजात जात, धर्म, लिंगभेद यासारख्या अनिष्ट रूढींना मुळापासून नष्ट करणे ही आपली जबाबदारी आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाने आपल्याला समतेचा अधिकार दिला आहे. हा अधिकार फक्त शब्दात न राहता कृतीत उतरला पाहिजे. स्वतःच्या कर्तव्यात प्रामाणिकता. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात प्रचंड संघर्ष केला, परंतु त्यांनी कधीच आपल्या कर्तव्यापासून विचलित केले नाही. आपणही आपले काम प्रामाणिकतेने केले तरच त्यांच्या विचारांना आदर व्यक्त होईल असे समजले जाईल. आणि शेवटचं म्हणजे बौद्ध धम्माचे पालन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि समतेचा संदेश दिला. आपणही धम्माची शिकवण आचरणात आणून समाजात शांती, न्याय प्रस्थापित करू शकतो. याच महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आपण जर ह्या गोष्टी केल्या तरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली किंवा आदरांजली वाहिल्या जाईल असे म्हणता येईल. जय भीम.